महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक असलेली लढत म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढत। या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 9 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यामध्येच होत असलेली पाहायला मिळते। आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। रत्नागिरीतील या ठिकाणचं जे भारतीय अन्न महामंडळाचं गोदाम आहे त्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा तगडा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मतमोजणीसाठी 1158 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर 50 पोलीस अधिकारी 356 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबलांवर फेरीनिहाय मतमोजणी होणार आहे। 84 टेबलांवर 140 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे। रत्नागिरी राजापूर मतदारसंघाच्या प्रत्येकी 25 फेऱ्या, चिपळूण कणकवली प्रत्येकी 24 फेऱ्या, सावंतवाडी 22 फेऱ्या, तर कुडाळ मतदारसंघात 20 फेऱ्या होणार आहेत। या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदारांचा जर आपण विचार केला तर 14,51,630 मतदार होते आणि त्यापैकी 9,76,718 जणांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, म्हणजेच एकूण 63.4% मतदान झालेलं आहे। आपण जर बघायला गेलो तर गेल्या म्हणजे या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा आहेत, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण असतील, उदय सामंत आहेत, हे प्रचारात उतरलेले होते। विनोद तावडे जे भाजपचे नेते आहेत ते देखील प्रचारात उतरलेले होते। तर शिवसेनेकडून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यानंतर आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले होते। त्यामुळे आज नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुल्यबळ लढत या मतदारसंघात होती आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।